मला पुढे जायचंय. मला तुम्हाला विचारायचं आहे, याच ठाणे शहरामध्ये श्रीधर खोपकर यांचा खून करण्यात आला होता. जेव्हा श्रीधर खोपकर यांनी बंड केलं तेव्हा खून करण्यात आला होता. काल अनेक शिवसैनिक तुमच्याबद्दल बोलताना श्रीधर खोपकर यांची आठवण देत होते आणि इशारा देत होते. या सगळ्या क्षोभाला तुम्ही कसं तोंड देणार आहात? शिवसैनिक हा अत्यंत भावुक असतो आणि श्रीधर खोपकरांची जो इतिहास लोक सांगतात त्याचा मीही साक्षीदार आहे. पण मला असं वाटतं की मी जे प्रश्न उपस्थित केले, मी कुठल्याही प्रकारचं बंड हे पक्षाच्या विरोधात केलेलं नाहीये. जे लोकांचे प्रश्न आहेत, जे शिवसैनिकांच्या मनामध्ये आहे, ते प्रश्न जर मी पक्ष नेतृत्वासमोर ठेवले असतील तर त्याच्यावर सकारात्मक चर्चा होणं हे गरजेचं आहे का आनंद परांजपेचे पुतळे जाळून आनंद परांजपेचा खून करून हे प्रश्न सुटतील असं मला वाटत नाही. कारण एक आनंद परांजपेचा आवाज जरी तुम्ही बंद केला तरी माझ्यासारखे अनेक तरुण आनंद परांजपे हे प्रश्न विचारण्यासाठी पक्ष नेतृत्वासमोर उभे राहतील. आनंद परांजपेंचा खून करण्याच्या धमक्या दिलेल्या आहेत. तुम्हाला पुरेशी सुरक्षा आहे का? तुम्हाला सेफ वाटतंय का? हो, मला कालच मी ठाण्याचे पोलीस आयुक्त यांची भेट घेतली. पुरेशी सुरक्षा ही शासनाने दिलेली आहे आणि सर्व शिवसैनिकांनाही मी आवाहन करेन की मी तुमचे प्रश्न हे नेतृत्वासमोर मांडलेले आहेत, लोकांचे प्रश्न हे नेतृत्वासमोर मांडलेले आहेत. त्यामुळे सर्व शिवसैनिक हे आपल्या मनामध्ये, त्यांच्या मनामध्ये जी खदखद होती, जी त्यांची कोंडी होत होती, ती मी लोकांसमोर ठेवलेली, नेतृत्वासमोर ठेवलेली आहे. आणि पक्षाच्या विरुद्ध कुठलीही बंड, पक्षाच्या विरुद्ध कुठलंही स्टेटमेंट मी केलेलं नाहीये. जर एखादी प्रश्न, लोकांचे प्रश्न असतील, शिवसैनिकांचे प्रश्न असतील, हे जर नेतृत्वासमोर मी उभे केले आणि ती जर माझी चूक वाटत असेल तर मी सर्व शिवसैनिकांचीही माफी मागायला तयार आहे. तुम्ही असं सुचवताय की तुम्ही एकटे नाही तर अनेक शिवसैनिक आणि अनेक मूळचे शिवसेना नेते सुद्धा नाराज आहेत. मी असं ऐकलंय ठाण्यामधले आणखी काही महत्वाचे नेते किंवा मुंबईमधले काही महत्वाचे नेते, काही खासदार सुद्धा पक्ष नेतृत्वावर नाराज आहेत आणि पक्ष सोडण्याचा किंवा तुमच्यासारखं बंड करण्याचा विचार करतायत. परिस्थिती काय आहे? माझ्या माहितीमध्ये तरी कुठले खासदार हे बंड करण्याच्या, कारण बंड मी सुद्धा बंड केलेलं नाहीये. तुमच्यासारखंच बंड करण्याचं असं आपण म्हणू, वेगळं बंड करण्याचं. अनेक शिवसेनेचे खासदार अस्वस्थ असू शकतात, पण ह्याबद्दलची अधिक माहिती तरी माझ्याकडे नाही. पण खासदार अस्वस्थ आहेत, शिवसैनिक अस्वस्थ आहेत, हे खरं आहे? हे खरं आहे. तुम्ही मगाशी तुमच्या सुरक्षेबद्दल बोललात की तुम्हाला पोलीस सुरक्षा वगैरे दिलेली आहे. तुमच्या घरच्यांचं काय? माझ्या घरी सुद्धा सुरक्षा पोलिसांनी दिलेली आहे आणि मला असं वाटत नाही की शिवसैनिक असं काही करतील की जेणेकरून लोकांमध्ये शिवसेनेची प्रतिमा अजून मलिन होईल. तुमच्या घरच्यांना हा निर्णय मान्य आहे तुमचा? नाही, हा निर्णय मी पक्ष अजून सोडलेला नाहीये. माझी पक्षामध्ये चाललेली जी काही घुसमट होती ही माझ्या घरच्यांना माहीत होती, पण जो काय तुमचा असा अपमान होतो हेही माहिती होतं? हेही माहीत होतं. कारण तुमच्या आईनी पहिल्यापासून शिवसेना बघितलेली आहे. त्यांची प्रतिक्रिया काय होती? तिला हा धक्का बसला ज्यावेळेला मी पवार साहेबांची भेट घेतली. तिलाही हे अनपेक्षित होतं, माझ्या कुटुंबालाही अनपेक्षित होतं, पण मी केवळ एका चांगल्या हेतूने त्यांची भेट घेतली आणि त्यातनं हे जे काही वादळ निर्माण झालंय हे का झालं हेच माझ्या मनामध्ये प्रश्न आहे. आनंद, शेवटचा प्रश्न, पुढे काय? राजकीय भवितव्य काय बघताय तुम्ही पुढे तुमचं? आजही मी स्वतःला शिवसैनिक मानतो. शिवसेना पक्ष सोडण्याचं कुठलाही निर्णय मी घेतलेला नाही. राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करण्याचा कुठलाही निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे मतदारसंघाचा विकास, जिल्ह्याचा विकास, राज्याचा विकास आणि देशाचा विकास याच्यासाठीच मी लोकांसाठी काम करत राहणार आहे. पण शिवसेनेने काढून टाकलं तर? शेवटी शिवसेना पक्ष ही काय भूमिका घेतो हे मी सांगू शकत नाही. माझ्यासारखा सामान्य कार्यकर्ता त्याच्यावर भाष्य करू शकत नाही. त्यामुळे आत्ता ह्या घडीला मी शिवसेनेचा खासदार आहे, शिवसैनिक आहे. पण काढून टाकलं तर तुम्ही खासदार राहणार, म्हणजे खासदारकीची कामं तुम्ही पुढे 2014 पर्यंत करत राहणार. कल्याण लोकसभा मतदारसंघातील लोकांनी निवडून दिलेला आहे. त्या मतदारसंघाशी माझी बांधिलकी आहे. माझी त्या मतदारसंघाला विकास करून देण्याची माझी जबाबदारी आहे. त्यामुळे ते काम मी लोककल्याणाचं चालू ठेवणार. आनंद परांजपे,
तुम्ही मोठं धाडस दाखवलेलं आहे आणि महाराष्ट्रामध्ये एक खळबळ निर्माण केलेली आहे. धन्यवाद.